शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची आहे. मिरची पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं आहे. पण होतं काय? मिरची पिकाची लागवड करायच्या आधी आपलं नियोजन फसतं. मिरचीची लागवड केल्यानंतर रासायनिक बेसल डोस खतांचं नियोजन फसतं आणि मिरची पिकाचं पुढे जाऊन आळवण्यांचं, ड्रिंचिंगचं, त्याचबरोबर मिरची पिकाला डेंजर कोकड्या-बोकड्या रोग येतो. फवारण्यांचं नियोजन समजत नाही. पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडे यांच्यावर कंट्रोल आपला राहत नाही. परिणामी फुलगळ होते, ब्लॅक थ्रिप्स होतो आणि मिरची पिकाची फळधारणा योग्य त्या पद्धतीने होत नाही. म्हणूनच ह्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगता येणार नाही. म्हणून मी मिरची पिकाची एक शेड्यूल, मिरची पिकाची एक सिरीज तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भाग पहिला. तर ह्या पहिल्या भागामध्ये आहे तरी काय, तर मिरची पिकाची लागवड करायच्या आधी अंतर्मशागत आणि मिरची पिकाला रासायनिक बेसल डोस खतांचं नियोजन कोणतं द्यावं, किती द्यावं, यामध्ये जैविक असेल, सेंद्रिय असेल, ह्या खतांची माहिती सांगतोय. आणि मिरची पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद बोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर आजच नवीन असतील, अजून देखील सबस्क्राईब केलं नाही ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं. समोरील घंटा ऑल उठवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं कारण भाग पहिला हा आपण आज पाहतोय आणि येणाऱ्या प्रत्येक 2-2 दिवसांनी भाग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा अशा पद्धतीने आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतोय. तर शेतकरी मित्रांनो, माहितीला सुरुवात करूया. मिरची पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी, भाग पहिला. तर सुरुवातीला येते अंतर्मशागत. आता अंतर्मशागत करते वेळी सुरुवातीला जमिनीची निवड. मग तुमची काळी जमीन असू द्या, भुरकाट जमीन असू द्या, शॅडो मातीची असू द्या, लाल मातीची असू द्या, आपल्याला नांगरटी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला काय करायचंय की शेणखताचा वापर करायचा आहे. हो शेतकरी मित्रांनो, शेणखताचा वापर दोन पद्धतीमध्ये करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे ज्यावेळेस आपण जमीन नांगरणार आहोत त्यावेळेस शेणखत टाकून द्यायचं, किंवा आपण मिरचीला बेड तयार करतो यामध्ये आपण शेणखत भरू शकतो. हे दोन प्रकार लक्षात घ्या. आता नांगरट झाल्यानंतर काय करायचं आपल्याला की फळणी मारून घ्यायची आडवी उभी, ढेकळं बारीक करायची. त्यानंतर दाट रोटर मारून घ्यायचा आहे आणि मिरची पिकाची लागवड आपल्याला बेडवर करायची किंवा पाटपाण्याने देखील करू शकता. पण बेडवर करत असल्यास 4.5 बाय 1.5, 5 बाय 2 फूट अशा पद्धतीमध्ये करू शकतो. याला बेड तयार करते वेळी खाच तयार करायची आणि या खाचेमध्ये येत आहे रासायनिक बेसल डोस खत. हो शेतकरी मित्रांनो, आता हे कोणतं वापरायचं आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. काही शेतकरी म्हणतील आम्ही या रासायनिक बेसल डोस मध्ये आम्ही शेणखत टाकू शकतो का? 100%. 1 एकरासाठी 2 ट्रॉल्या शेणखत टाका. मोकळं शेणखत टाकायचं असेल तर तुम्ही मिनिमम 4 ट्रॉल्या 1 एकरसाठी शेणखत टाका. आता रासायनिक बेसल डोस घेते वेळी 14-35-14 प्रति एकरासाठी फक्त 2 बॅग. 14-35-14 उपलब्ध होत नाही तर तुम्ही 10-26-26 2 बॅग घेऊ शकता. यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? MOP, मेरिट ऑफ पोटॅश. मेरिट ऑफ पोटॅश हे का टाकायचं आहे, तर मिरची लागवड केल्यानंतर 45 दिवसापासून चालू होतं आणि त्या टायमाला फळधारणेचा जोर जास्त प्रमाणे तुमच्या मिरचीला घावणार आहे आणि हे खत लागू पडणार आहे. तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे यारा कॉम्प्लेक्स. यामध्ये मायक्रोन्यूट्रंट आपल्याला बघायला मिळतं आणि NPK बघायला मिळतं. एकंदरीत मायक्रोन्यूट्रंट आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? निंबोळीचा वापर जास्त करायचा आहे. शेणखत असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. निंबोळी घेते वेळी 4 बॅगा घ्या एकरी, काही हरकत नाही. जबरदस्त रिझल्ट आपटेक होण्याचं काम होणार आहे. आणि यामध्ये आपल्याला ह्युमिकची बादली घ्यायची 10 किलोची. तर आपल्याला यामध्ये मायक्रोरायझा घ्यायचा आहे जो रासायनिक मध्ये चालतो. झायटॉनिक M झायडेक्सचं 1 एकरासाठी 10 किलो. तर यामध्ये आपल्याला सल्फर 10 किलो. अशा पद्धतीने हे खत व्यवस्थापन करायचं आहे. एकत्र खत करा, हाताच्या साहाय्याने बेड भरा, नंतर बेड सपाट करा. पण लक्षात घ्या, काय होतं की खाचांमध्ये आपण जे खत टाकतो तर हे पांगत नाही. त्यासाठी खत टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, नॉर्मल वरून बेडला रोटर मारून घ्यायचा जेणेकरून हे खत संपूर्ण बेडमध्ये मिक्स होईल, पांगेल आणि नंतर ज्यावेळेस आपली मिरची मोठी होणार आहे तर मिरचीच्या मुळ्या जेवढ्या लांब होतील, सफेद मुळ्या, ती खतं आपटेक करण्याचं काम एकंदरीत निश्चित स्वरूपात होणार आणि तुमच्या मिरची पिकाचं पुढे जाऊन भरघोस असं उत्पादन वाढलेलं निश्चित स्वरूपात बघायला मिळणार. आता लक्षात घ्या,
मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर आपण मिरची पिकाच्या तब्बल 800+ व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, प्रत्येक दिवसानुसार, स्टेजनुसार, फवारणीनुसार, खत औषधानुसार. आणि या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिले की मिरची पिकाची लागवड करायची आहे, पण योग्य नियोजन होत नाही. मिरचीला खतं कोणती द्यावी, ड्रिंचिंग आळवणी कोणती करावी, मिरची पिकाला रासायनिक बेसल डोस कोणता द्यावा, मिरचीला फवारणी कोणती करावी, ब्लॅक थ्रिप्सवर नियोजन कशा पद्धतीने करावं, आणि मिरची पिकाची फुलगळ होते, फळधारणा होत नाही, मिरचीला डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतोय, मग नियोजन करायचं तरी कसं. तर ही संपूर्ण माहिती आपण सांगत असताना टप्प्याटप्प्यानुसार, भागानुसार आपण व्हिडिओ बनवतोय. आणि आज आपण पाहिलेला आहे भाग पहिला, मिरची पिकाची आंतरमशागत. मिरची पिकाची लागवड करायच्या आधी खत व्यवस्थापन कोणतं करावं. भरपूर शेतकरी काय म्हणता की तुम्ही फक्त रासायनिक सांगताय, जैविकचा देखील वापर करणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय. तर हो, तुम्ही जैविक, सेंद्रिय ह्या गोष्टींचा देखील अवलंब करणं तितकंच महत्त्वाचं ठरलंय. आता शेतकरी मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक सांगतो, या भाग पहिल्यामध्ये आपण आंतरमशागत आणि रासायनिक बेसल डोस ही माहिती पाहिली. 2 दिवसांनी आपल्या चॅनलवर काय येणार आहे, तर मिरची पिकाची लागवड केल्यानंतर आळवणी, ड्रिंचिंग कोणती करावी. कारण मिरचीची लागवड केल्यानंतर होणारी मर जास्त प्रमाणे असते, गळे जास्त प्रमाणे पडतात, आणि छोट्याल्या झाडांनाच थ्रिप्स मावा तुडतुड्यांचा जास्त प्रमाणे अटॅक होतो. मग त्यासाठी एक महत्त्वाची आणि तातडीची फवारणी अशी, म्हणजे लक्षात घ्या, मिरची लागवड ते 10 दिवसांचं नियोजन मी पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या समोर घेऊन येणार आहे. त्यामुळं अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना मिरची पिकाची लागवड करायची असते, येणाऱ्या अडचणी, यावर नियोजन कसं करायचं. तर वेळच्या वेळी जर तुम्ही मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला व्हिजिट देत असाल ना, निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आहे. कमी खर्चामध्ये भरघोस असं उत्पादन मिरची पिकाचं आपल्या चॅनलच्या मार्फत व्हिडिओनुसार तुमच्या समोर घेऊन येणार आहे. आणि येणाऱ्या काळात आपण विथ प्रॅक्टिकल माहिती तुमच्या समोर घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न हा 100% करणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान. येणाऱ्या 2 दिवसांनी नक्की व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.